जर 1,00,000 पदं या पुढच्या 5 ते 6 महिन्यामध्ये जर कंत्राटी पद्धतीने जर भरली गेली, तर तुम्हाला मी सांगतो, की एक ह्या ज्यांची स्वप्न आहेत, ही तर धुळीस मिळतीलच. बरोबर. पण कंत्राटी पदभरतीने केलेला हा युवक किंवा युवती त्या डिपार्टमेंटमध्ये हा सस्टेन राहणार आहे का? त्याला 1 वर्षानंतरही काढून टाकलं जाऊ शकतं. होऊ त्याला शकतं. 2 वर्षांनी काढून टाकलं जाऊ शकतं. त्याला कंत्राटी 5 वर्षांनी नावाचा अर्थ तो आहे. दरवर्षी रिक्त जागांच्या बाबतीत रिव्ह्यू घेतला जातो. माझ्या माहितीनुसार सप्टेंबर-ऑक्टोबरच्या ह्याच्यामध्ये आणि त्याप्रमाणे जागा मंजुरीसाठी वित्त विभागाकडे पाठवल्या जातात आणि जाहिराती काढल्या जातात. त्या विभागाकडनं एम-पी-एस-सीकडनं काही परीक्षा घेतल्या जातात आणि बरोबर. काही सरळ सेवेच्या सरळ माध्यमातून परीक्षा घेतल्या जातात. टी-सी-एस आणि बी-बी-एस घेतलं. आपण जर आता बघितलं तर 75 व अमृत महोत्सव वर्ष आपलं आपण साजरं साजरं करतोय करणार. आणि 75,000 पदभरतीची घोषणा राज्य सरकारने केली. पण आपण जर याच्यामध्ये बघितलं तर किती पदांची जाहिरात आली? महत्त्वाचा जर आपण विचार केला तर सगळ्यात गंभीर बाब म्हणजे ही आहे, की जी मुलं सध्या नव्याने स्पर्धा परीक्षेची तयारी करायला आलेली आहेत, जी मुलं सध्या अंडर ग्रॅज्युएट आहेत आणि जे सरकारी अधिकारी होण्याचं स्वप्न पाहत आहेत, की जे पालक आपल्या मुलाला किंवा आपल्या मुलीला सरकारी नोकरीच्या संदर्भात प्रिपरेशन करण्याच्या हिशोबाने प्लॅन्स करतात. या कंत्राटीकरणाच्या पदभरतीमध्ये कुठेही आरक्षण धोरण नसणार आहे. हा पहिला मुद्दा. आज जे आंदोलनं सध्या राज्यभरामध्ये चालू आहेत, आपण जे तुम्ही बघताय, हो. तर मग कशासाठी? आपण शिक्षण आणि नोकरीसाठी आपण आरक्षणासाठी भांडतोय. आणि सामाजिक न्याय याच्यामध्ये हरवला जाण्याची बरोबर. शक्यता आहे. आणि जर नोकरीच कंत्राटी पद्धतीने भरली जाणार असेल, तर मग आरक्षणाचं बेनिफिट काय? विद्यार्थी मित्र हो, नमस्कार. इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमीच्या आजच्या या यूट्यूब पॉडकास्टमध्ये खास आमंत्रित आहेत महेश बडे सर आणि त्यांना आमंत्रित करण्यामागचं महत्त्वाचं कारण ठरतंय, की आज महत्त्वाचा एक विषय चालू आहे, कंत्राटी नोकर भरती. शासनामार्फत आज विविध पातळ्यांवरती आणि मागच्या काही दिवसांमध्ये 11,000 पेक्षा जास्त कंत्राटी भरती करण्याचं नियोजन केलं गेलं. त्यासोबत नोव्हेंबरमध्ये साधारणतः 1,00,000 पदांची कंत्राटी भरती करण्याचं नियोजन हे शासनाच्या पातळीवरती सुरू आहे. अशी बातमी जी आहे ती आजच्या लोकसत्तेमध्ये झळकली आणि परत एकदा कंत्राटी नोकर भरती हा जो विषय आहे हा चर्चेमध्ये आलेला आहे. विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी निगडीत असणारा हा अतिशय महत्त्वाचा विषय आहे आणि या महत्त्वाच्या विषयावरती आपल्याला संवाद साधण्यासाठी आज मी खास करून महेश बडे सरांना विनंती केली, की सर कारण महेश बडे सर जे आहेत हे एम-पी-एस-सीच्या चळवळीच्या सर्व माध्यमातून महाराष्ट्राला परिचित आहेत. विद्यार्थ्यांच्या न्याय हक्कांसाठी कायमपणे त्यांनी रस्त्यावर उतरून त्यांनी लढे उभारलेले आहेत. आणि बहुतांशी लढ्यांचं यश सुद्धा त्यांनी मिळवलेलं आहे आणि विद्यार्थ्यांना एक न्याय देण्याची भूमिका त्यांची असलेली आहे. आणि मग या महत्त्वाच्या विषयावर खरं तर महाराष्ट्राचं भवितव्य या मुद्द्यावरती अवलंबून आहे, की महाराष्ट्रातला आजचा युवा हा कंत्राटी नोकर भरतीला विरोध करत असताना, मग या मुद्द्यावरती नेमकं कशा पद्धतीनं आपण काय याचं आकलन असलं पाहिजे आणि यातून काय नेमकं आपल्याला सोल्युशन काढता आलं पाहिजे, यासाठी खरं तर महेश सर तुम्ही आम्हाला मार्गदर्शन करायचं आहे. स्वागत आहे तुमचं एनपीटी स्पर्धा परीक्षा पॉडकास्टमध्ये. महेश सर आजच्याच लोकसत्तेमध्ये परत एकदा बातमी आली, की कंत्राटी नोकर भरतीबाबत जी जागांची जी वाटणी केलेली आहे विविध विभागांमध्ये, ज्यामध्ये अगदी अगदी पोलीस दलामध्ये सुद्धा कंत्राटी तत्वावरती पोलीस भरती केली जाणार आहे आणि खरंच ही फार एक गंभीर बाब इथे ठरते. तर याबाबत आपलं मत काय? सगळ्यात प्रथम आपण जर विचार केला, की कंत्राटी पदभरती ही शासनाला जरी असं वाटत असलं, की हे खूप चांगलं आणि शॉर्टकट मार्ग आहे. आता मी काही लोकप्रतिनिधींचे सुद्धा बाईट्स ह्याच्यामध्ये ऐकल्या. तर ह्याच्यामध्ये प्रत्येकजण म्हणतंय, की मनुष्यबळ कमी आहे आणि आम्हाला तात्काळ ते भरती करून आम्हाला ह्या गोष्टी करा. त्याच्यासाठी हे कंत्राटी पद आहे. पण मला एक ह्याच्यामध्ये हा प्रश्न आहे, की दरवर्षी रिक्त जागांच्या बाबतीत रिव्ह्यू घेतला जातो. माझ्या माहितीनुसार सप्टेंबर-ऑक्टोबरच्या ह्याच्यामध्ये आणि त्याप्रमाणे जागा मंजुरीसाठी वित्त विभागाकडे पाठवल्या जातात आणि जाहिराती काढल्या जातात. त्या विभागाकडनं एम-पी-एस-सीकडनं काही परीक्षा घेतल्या जातात आणि बरोबर. काही सरळ सेवेच्या सरळ माध्यमातून परीक्षा घेतल्या जातात. टी-सी-एस आणि बी-बी-एस घेतलं. आपण जर आता बघितलं तर 75 व अमृत महोत्सव वर्ष आपलं आपण साजरं साजरं करतोय करणार. आणि 75,000 पदभरतीची घोषणा राज्य सरकारने केली. पण आपण जर याच्यामध्ये बघितलं तर किती पदांची जाहिरात आली? जिल्हा परिषद, नगर परिषद, तलाठी आणि पोलीस भरती. करेक्ट. बाकीची जवळपास मला वाटते 40,000-45,000 पदं ही भरलीच गेली नाहीत. त्याची जाहिरातच आली नाही. मग अचानक कंत्राटी पद्धतीचा हा विषय समोर आला. मागचा एक जी-आर होता. काहीतरी मला वाटतं 4 मेचा तो काहीतरी जी-आर होता. पुन्हा तो रिवाईज केला आणि तो आता 6 सप्टेंबरला तो जी-आर काढला. त्या जी-आरमध्ये 9 कंपन्यांना याच्यामध्ये टेंडर त्या ठिकाणी दिलं गेलं आणि 9 कंपन्यांच्या माध्यमातून त्या मंत्र्याला, त्या डिपार्टमेंटला जी कुठली कंपनी पाहिजे त्या पद्धतीने ती भरती केली जाणार. पण ह्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा जर आपण विचार केला तर सगळ्यात गंभीर बाब म्हणजे ही आहे, की जी मुलं सध्या नव्याने स्पर्धा परीक्षेची तयारी करायला आलेली आहेत किंवा
जी मुलं सध्या अंडर ग्रॅज्युएट आहेत आणि जे सरकारी अधिकारी होण्याचं स्वप्न पाहत आहेत, की जे पालक आपल्या मुलाला किंवा आपल्या मुलीला सरकारी नोकरीच्या संदर्भात प्रिपरेशन करण्याच्या हिशोबाने प्लॅन्स करतात. कारण की आज पालक खूप अवेअर झालेला आहे आणि तो आपल्या मुलासाठी, मुलीसाठी तो त्या पद्धतीने एक प्लॅन करत असतो. जर 1,00,000 पदं या पुढच्या 5 ते 6 महिन्यामध्ये जर कंत्राटी पद्धतीने जर भरली गेली, तर तुम्हाला मी सांगतो, की एक ह्या ज्यांची स्वप्न आहेत, ही तर धुळीस मिळतीलच. बरोबर. पण कंत्राटी पदभरतीने केलेला हा युवक किंवा युवती त्या डिपार्टमेंटमध्ये हा सस्टेन राहणार आहे का? त्याला 1 वर्षानंतरही काढून टाकलं जाऊ शकतं. होऊ त्याला 2 वर्षांनी काढून टाकलं जाऊ शकतं. त्याला कंत्राटी 5 नावाने वर्षांनी त्याचा अर्थ तो आहे. बरं ह्याच्यामध्ये दुसरी गोष्ट जर आपण जर बाब बघितली, राजपत्रित अधिकारी संघटना जी क्लास 1 अधिकाऱ्यांची संघटना आहे राज्यातली, बरोबर. त्यांनी या कंत्राट पद्धतीला विरोध केलाय. मग हे बनवतोय कोण? मंत्रालयामधनंच हे सगळे कागद बाहेर पडतायत. साहजिक आहे सर. तर ह्या गोष्टींचा कुठेतरी विचार करणं गरजेचं आहे. दुसरं महत्त्वाचं म्हणजे या कंत्राटीकरणाच्या पदभरतीमध्ये कुठेही आरक्षण धोरण नसणार आहे. हा पहिला मुद्दा. आज जे आंदोलनं सध्या राज्यभरामध्ये चालू आहेत, आपण जे तुम्ही बघताय, हो. तर मग कशासाठी? आपण शिक्षण आणि नोकरीसाठी आपण आरक्षणासाठी भांडतोय. आणि सामाजिक न्याय याच्यामध्ये हरवला जाण्याची बरोबर. शक्यता आहे. आणि जर नोकरीच कंत्राटी पद्धतीने भरली जाणार असेल, तर मग आरक्षणाचं बेनिफिट काय? मुद्दा हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. बरोबर आहे. दुसरा मुद्दा याच्यामध्ये आहे, की परीक्षाच होणार नाहीये. हां. नंबर 3 मुलाखत होणार नाहीये. बरोबर. नंबर 4 की तुम्हाला ह्याच्यात एक्सपिरियन्स काही गोष्टी मागितल्या. आज मार्केटमध्ये तुम्हालाही माहिती आहे, की इथं बोगस क्रीडा प्रमाणपत्र मिळतात. बोगस टायपिंगचे प्रमाणपत्र ती मिळतात. सुद्धा अशी बोगस बरीच दिव्यांग प्रकरणं मिळतात. तर हे तुम्हाला बोगस मिळणार 100%. मग ह्याच्यामध्ये नक्की 1,00,000 पदं पदं भरण्याची जी माहिती सध्या उपलब्ध होते, की म्हणजे मला एक्झॅक्ट आकडा माहिती आहे, पण सध्या चर्चा चालू आहे, की लोकसत्तेमध्ये आलंय आज. 1,00,000 पदं ही भरायची आहेत कंत्राटी पद्धतीने. हो. मग 1,00,000 पदं जर तुम्ही अशा पद्धतीने भरली, तर याच्यामध्ये काही अशा यंत्रणा आता ॲक्टिव्हेट झालेल्या आहेत, की तुम्हाला ती पदं त्या पदावरती बसवून देण्यासाठी आम्ही तुम्हाला म्हणजे एजंट सक्रिय झालेत. जसे तुम्हाला नोकर भरतीमध्ये बसवण्यासाठी एजंट असतात, तसे कंत्राटी पदभरतीची नोकरी लावून देतो म्हणून एजंट झालेत. आणि ते सोपं आहे. तिथे परीक्षा नाही, मुलाखत नाही, कुठल्याही काहीच नाही. प्रकारची चाळणी नाही आणि मग त्या एजंटसाठी तर आणखीन हे आमिष दाखवणं सोपं जाईल सर. हे 100% आहे, पण ह्याच्यामध्ये खूप मोठा धोका आहे. तर आमची शासनाला आपल्या ज्या प्लॅटफॉर्मवरती की आपलं जर कोणी पाहिलं, तर माझी विनंती हीच असेल, की बाबा हे धोरण तुम्ही मागे घ्यावं. जिथं कुठं खरंच खूप गरज असेल, असं वर्ग 4 पदावरती जसं सफाई कर्मचारी तुम्हाला हो. घ्यायचं असेल, कुठेतरी इमर्जन्सीला अशा ठिकाणी तुम्ही घेतला. पण जर तुम्ही तहसीलदार, नायब तहसीलदार सारखी जर पदं तुम्ही जर आज कंत्राटी पद्धतीत आणली, काही टेक्निकल क्लास 1ची पदं तुम्ही ह्याच्यामधनं भरता. 2.5 लाख पगार आहे त्याला तर 2.5 लाख पगार. तर ह्या कुठेतरी गंभीर गोष्टी आहेत. मग जे सध्या इंजिनिअरिंगचं शिक्षण घेत आहेत, डॉक्टरकीचं जे शिक्षण घेतात, हायर क्वालिफिकेशनचं शिक्षण तुम्ही घेताय, ती जर पदं तुम्ही आज कंत्राटी पद्धतीने भरायला लागली, मग त्यांनी शिक्षण का घेतलं? ज्यांच्या पॉलिटिकल इन्फ्लुअन्स ओळखी नाहीयेत, मग त्यांनी काय करायचं? बरोबर. मग कंत्राटी पद भरतीसाठी सुद्धा जर पैसा लागणार असेल, तर मग त्यांनी पैसे आणायचे कुठनं? बरं तो त्या पदावरती गेल्यानंतर ह्याच्यामध्ये शासनाच्या काही गोपनीय गोष्टी असतात. त्या गोपनीय गोष्टी पाळल्या जातील का? नंबर 2 खाजगीमध्ये जेव्हा मी काही अधिकाऱ्यांशी बोललो, आय-एस ऑफिसर असतील, बरोबर. त्याच्यानंतर डेप्टी कलेक्टर, डी-वाय-एस-पी की ह्या सगळ्यांशी मी जेव्हा चर्चा केली ह्याचं काय, त्यांनी हे सांगितलं की कंत्राटी पदावरती असणारा जो काही आहे, तर त्याच्यात आणि ह्याच्यामध्ये समन्वय व्यवस्थित पद्धतीने राहत नाही. ज्या पद्धतीने सरकारी जो नोकर असतो, जो बांधील असतो ते काम करण्यासाठी, तर कंत्राटी पद्धतीमध्ये हे नसतं. खूप काही निगेटिव्ह गोष्टी या कंत्राटी पदभरतीच्या म्हणजे जी पदावर म्हणजे गेली अकाउंटेबिलिटी जी आहे ती नाही किंवा आहे. जी आपण दायित्वाची भावना जी असते, ती नाही. ते दायित्वाची भावना या कंत्राटी नोकर वर्गाकडे नसणारच आहे. साहजिक आहे सर 100% ते. तिथं कुणी जरी असलं तरी मला सांगा तुम्ही, बरोबर. त्याला माहिती आहे की माझ्या डोक्यावर टांगती तलवार आहे, माझी आज नाही, उद्या नाही, परवा कधी नोकरी जाणार. त्यामुळे तो जेवढा त्याला जास्त वेगवेगळ्या मार्गाने ज्या गोष्टी करता येतील, तो करण्याचा प्रयत्न करणार. याच्यामुळे शासनाच्या कामकाजामध्ये गोपनीयतेच्या गोष्टी भंग होण्याची शक्यता आहे. कामकाज वेळेत होणार नाही आणि ज्या पद्धतीने सरकारी कर्मचारी एक लॉयल असतो गव्हर्नमेंट लोकांच्या सेवेसाठी, म्हणजे ते तसा कामाच्या हा लॉयल राहणार नाही. कामाच्या दर्जावरती सुद्धा याचा प्रश्नचिन्ह दूरगामी निर्माण परिणाम होणार. होऊन 100% शासनाची व्यवस्था मोडकळीस येण्याला कारणीभूत ठरू शकते. 100% हे ही होणार. सुद्धा बाब शासनानं खरं तर गांभीर्यपूर्वक बघितली पाहिजे. सर आता खूप अभ्यासपूर्वक तुमची मांडणी खरं तर या विषयावरती आहे. आणखीन काही गोष्टींवरती मी तुम्हाला प्रकाश टाकायचा आहे, असं तुम्हाला मी विनंती करेल. खरं तर आता आपण मुद्दा असा बघतो, की मुलं स्वप्न बघतायत आणि स्वप्न काय बघतायत, की शासन दरबारी जायचंय, देशसेवा करायची आहे आणि शासकीय सेवेच्या माध्यमातून देशसेवा करायची आहे आणि त्यातून स्वतःचं करिअर घडवायचं आहे. अशा दोन्ही अंगानं खरं तर प्रशासकीय सेवेमध्ये जाण्याचा उद्देश हा कुठल्याही विद्यार्थ्याचा असतो आणि मग या कंत्राटी मार्गाने जर तो यामध्ये आला, तर त्याची जी मानसिकता आहे, या मानसिकतेवरती आणि त्याच्या पालकांच्या मानसिकतेवरती काय परिणाम होतील? 100% याचा मोठा गंभीर परिणाम होणार. आज शासनाच्या वेगवेगळ्या विभागांमध्ये म्हणजे राज्यस्तरीय असेल, निम्न शासकीय असेल, महामंडळ असतील,
स्थानिक स्वराज्य संस्था असेल, इथे जवळपास 5.5-6 लाखांपेक्षा अधिक पदं ही सध्या रिक्त आहेत आणि ही भरती प्रक्रियेची प्रोसेस ही 1.5 ते 2 वर्ष चालते. कुठं 1 वर्ष चालतं, पण शासनाच्या काही आरक्षणाच्या पॉलिसीज आणि इतर गोष्टींमुळे ही प्रक्रिया 2-2.5 वर्ष चालते. तर ह्या गोष्टीला कंटाळून हा निर्णय पुढे आलेला आहे. पण ही प्रक्रिया कोणामुळे थंडावली? बाबूगिरीमुळे थांबली. बरोबर. मग हे बाबू म्हणजे लालफितीचा कारभार झाला. राज्यकर्त्यांचं जे धोरण असायला पाहिजे, वचक असायला पाहिजे अधिकारी वर्ग, तो कुठेतरी वचक या ठिकाणी दिसत नाहीये. आणि एक सोपा मार्ग, आपल्याच काही मंडळींचा फायदा झाला पाहिजे, ही गोष्ट डोळ्यासमोर ठेवून हा निर्णय घेतलेला दिसतो. कारण आज 2024 मध्ये इलेक्शन आहे. बरोबर. इलेक्शन डोळ्यासमोर ठेवून तुम्ही लोकांसमोर काय जाणार? आज मला सांगा, प्रत्येक पालक हा आपल्या मुलाला किंवा मुलीला त्यांचं स्वप्न असतं कॉलेज दशेमध्ये, जसं मी पाहिलं की बाबा कॉलेजमध्ये असताना मला एमपीएससी जायचंय, मला यूपीएससी करायची. जर आज राज्य शासनाने जर एवढ्या मोठ्या संख्येने जर एवढी पदं भरण्याचा जर निर्णय घेतला, तर हे गंभीर गोष्ट आहे. मग ह्या युवकांनी करायचं काय? या युवकांनी शासनाच्या नोकरीमध्ये येण्यासाठी जर अशा पद्धतीने कंत्राट केलं, तर तो विषय त्यांचा तिथंच, भवितव्य त्यांचं तिथंच संपलं. स्वप्न तिथंच मारले गेले. आज आपण म्हणतो की हा एक युवकांचा देश आहे. मग युवकांचा देश आहे, तर तुम्ही कंत्राटी पद्धतीने पदभरती न करता महाराष्ट्र लोकसेवा आयोग जे स्थापन केलेला आहे, त्या माध्यमातून पदभरती राबवली गेली पाहिजे. तुम्ही जो टायमिंग आहे 1.5 वर्षाचा किंवा 16 महिन्यांचा, तो कार्यकाल कसा 7 आणि 8 महिन्यावरती येऊ शकतो, या संदर्भात तुम्ही प्लॅनिंग करा. हे जर केलं, ही परीक्षा, हे एकदम सिलेक्टेड कॅन्डिडेट त्या ठिकाणी आले पाहिजेत आणि कंत्राटी पदभरती ही जी आहे एवढ्या मोठ्या संख्येत ती झाली नाही पाहिजे. ही परीक्षा घेऊनच झाली पाहिजे, कारण की या ठिकाणी आज 7-7, 8-8 वर्ष झालं युवक हे स्पर्धा परीक्षांची तयारी करतायत. अशा पद्धतीने जर भरलं गेलं, तर त्यांच्या आई-वडिलांनी पाहिलेले स्वप्न, नव्याने येणारा वर्ग, त्यांनी काय करायचं? हा एक मोठा गंभीर प्रश्न येणाऱ्या पिढीसमोर आहे. त्याच्यामुळे त्यांच्या पालकांनी आणि त्यांनी विचार करणं गरजेचं आहे. मी तर आपल्या माध्यमातून ही विनंती करेल, की त्या आमदारांना तुम्ही प्रश्न विचारा, की हे कंत्राटी भरतीच्या संदर्भात तुम्ही मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा करताय का? तुम्ही चीफ सेक्रेटरीकडे पाठपुरावा करताय का? बरोबर. हे विचारलं पाहिजे. 288 आमदार. मी इथे काही एका नाही. स्पेसिफिक पक्षाचं नाव मी घेणार नाही. खरंय सर. पण 288 आमदार हे लोकांचं प्रतिनिधित्व करतात आणि त्यांनी या संदर्भात जाब विचारला पाहिजे. कारण की आपल्या मतदारसंघामध्ये कितीतरी युवक-युवती आहेत, की जे स्पर्धा परीक्षेची तयारी करतात. बरोबर आहे. आज मी हीच विनंती करेल, की तुम्ही या लोकप्रतिनिधींना प्रश्न विचारा आणि हा प्रश्न विचारून तुम्ही मुख्यमंत्र्यांना हा निर्णय, उपमुख्यमंत्र्यांना हा निर्णय बदलायला सांगा. कारण निर्णय कुणी घेतला असू दे, पण हा निर्णय योग्य नाहीये कंत्राटी पदभरतीचा. कारण ह्याच्यासाठी सरकारमध्ये जी ब्युरोक्रेट यंत्रणा आहे ती सक्षम असली पाहिजे आणि ती परीक्षा पद्धतीतूनच आली पाहिजे, एवढं आमचं मत आहे. अगदी राष्ट्रमध्ये एक मोठा असंतोष खरं तर या माध्यमातून महाराष्ट्रातील युवकांमध्ये झालेला बघायला मिळतोय आणि मोठमोठी आंदोलनं घडलेली आहेत आणि तरी सुद्धा हे कुठेतरी एक म्हणूयात की आपण त्यांना प्रतिसाद हा तितकासाचा प्रतिसाद जो आहे हा शासनाकडून येत नाहीये. असं का होतंय महेश सर? आता ह्याच्यामध्ये माइंडसेट असे तयार झालेले आहेत, की बघू, ज्यांना आंदोलन करायचं ते करून द्या. पण आता हा लोन जो आहे तो वाढत चाललाय आंदोलनांचा. तर विद्यार्थ्यांनी सुद्धा याच्यामध्ये आपण ही काळजी घेतली पाहिजे, की आज तुम्ही जो अभ्यास करताय, तुम्ही जर आत्ताच्या परीक्षेमध्ये जागा किती असतील, जे काही 30-40 हजार, पण पुढच्या वर्षी जर जाहिरातच नाही निघल्या, तर तुम्ही काय करणार? तर तुम्हाला आत्ताच शासनाला विचारलं पाहिजे. हे कंत्राटी पदभरतीचं धोरण हे तुम्ही थांबवलं पाहिजे आणि विद्यार्थ्यांनी याच्यामध्ये सोशल मीडिया प्लॅटफॉर्म असेल, लोकप्रतिनिधी असतील, तुमचं ज्या कुठले माध्यम असेल, त्या माध्यमातून तुम्ही हा प्रश्न मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना विचारलाच पाहिजे. राज्य शासनाला तुम्ही चीफ सेक्रेटरी, त्या डिपार्टमेंटचे प्रधान सचिव यांना देखील विचारलं पाहिजे. आणि माझी विनंती हे सुद्धा असेल, की बाबा अधिकाऱ्यांनी, जसं राजपत्रित अधिकारी संघटनेने याला विरोध केला, तर मंत्रालय स्तरावरती जेव्हा तुमचा कुठला एखादा निर्णय असतो, तिथं फायली रातोरात मंजूर होतात बरोबर. प्रमोशनच्या. मग या केसमध्ये सुद्धा तुमचेच कोणाचे मित्र असतील, भाऊ असतील, मुलं असतील, कुणी हे काहीतरी आहेत ना, बाधित होणार आहेत. तर या संदर्भात निर्णय घेणं गरजेचं आहे. कारण की तुम्ही सुद्धा कधी-काळी या प्रोसेसमधनं गेलेला आहात. त्याच्यामुळे तुम्हाला इथल्या समस्या, अडचणी आणि दुःख हे तुम्हाला चांगल्या पद्धतीने माहिती आहे. कुठेतरी तुम्ही त्या विषय तुम्ही त्या मंत्र्यांपर्यंत पोहोचवला पाहिजे. नाही तर हा युवक, आपण जो म्हणतो युवकांचा देश आहे, तर युवकांच्या हाताला काम नाही मिळत आणि त्यांची स्वप्न जर एक इथं मारण्याचा जर प्रयत्न केला जात असेल, तर ही खूप गंभीर त्या ठिकाणी बाब आहे. त्याच्यामुळे पालकांनी, विद्यार्थ्यांनी याबाबत अलर्ट झालं पाहिजे आणि 100% जाब विचारला पाहिजे. तरच कुठेतरी हा विषय, मला असं वाटतं, की थांबेल. नाही तर जर आपण सुप्त पडलो किंवा शांत बसलो आणि काहीच नाही बोललो, तर शेवटी सत्तेपुढे शांत पण चालत नाही. असा कुठेतरी हा जो मन आहे हा खरा ठरेल आणि मग शेवटी परत 3-4 वर्षानंतर तुम्ही परत मोठ्या संख्येने आंदोलन करा. त्यामुळे आता ही राईट संधी आहे
आणि शासनाने याबाबत सकारात्मक वेळीच घेण्याची त्याचा अपेक्षा आहे. प्रतिबंध झाला पाहिजे. बरोबर. करेक्ट आहे सर. खरं तर ग्रामीण भागातील कष्टरू, होटकरू, प्रज्ञावंत जे विद्यार्थी असतात, कुठेतरी या सरकारी नोकरीच्या माध्यमातून उज्ज्वल भवितव्याच्या आशेचा किरण त्यांच्याकडे असतो आणि तो तो किरणच आता खरं तर दाबला जातोय किंवा त्याच्यावरतीच कुठेतरी आता अंधार केला जाईल अशी परिस्थिती इथं उद्भवलेली आहे. तर या परिस्थितीमध्ये बघतोय आपण की पोलीस दलामध्ये सुद्धा कंत्राटी पदभरती होणार आहे. तर याबाबत महाराष्ट्राच्या सुरक्षेचं काय होऊ शकतं? हे तर खूपच हास्यास्पद या ठिकाणी निर्णय आहे. मुंबईवरती मुंबईची लोकसंख्या जास्त आहे आणि मुंबई पोलिसांवरती अतिरिक्त ताण आहे, असं तुम्ही सांगता. मग तुम्ही 18,000ची पदभरती काढली, तर तिथे तुम्ही 30,000ची पदभरती काढायला पाहिजे होती. बरोबर. बरोबर. आत्ताच सर भरती साधं झाली. गणित आहे ना. साधं गणित आहे. युवकांच्या हाताला काम मिळालं असतं. तुम्ही जर कंत्राटी पद्धतीने जर भरत असाल, तर हे मी तर म्हणजे आम्ही सगळे याचा विरोध करतोच आणि विद्यार्थ्यांनी या संदर्भात अलर्ट राहणं गरजेचं आहे. आज आपण पोलीस मध्ये हे करायला लागलं, कंत्राटी पद्धतीने आपण भरायला लागतो. उद्या तुम्ही पी-एस-आय कंत्राटी पद्धतीने भरताल. बदल वा. अशा गोष्टी झाल्या तर कायद्याचे काय धिंडवडे उडले जाऊ शकतात आणि काय होऊ शकतं, तर हा एक गंभीर प्रश्न या ठिकाणी होऊ शकतो. तिथे जे बसलेले अधिकारी असतील त्या सीटवरती, त्यांनी या गोष्टीचा कुठेतरी विचार करायला पाहिजे. कुठेतरी सोप्या पद्धतीने रिक्रुटमेंट करण्याच्या प्रोसेसमध्ये तुम्ही राज्याचं नुकसान करू नका. हं, हं. जनतेच्या भवितव्यासोबत तुम्ही खेळू नका आणि तुमचं विकासात्मक काम हे जरी धोरण असलं, तरी सरकारचं काम असतं, की लोकांच्या सेवेसाठी ही यंत्रणा उभी केलेली आहे. बरोबर आहे. आणि ही यंत्रणा सक्षम असली पाहिजे. तिथं हुशार कॅन्डिडेट असला पाहिजे आणि तो प्रोसेसमधनं गेला पाहिजे. गेली ना. जर तुम्ही मुद्दामून जागा रिक्त ठेवत असाल आणि विकासाच्या नावाखाली तुम्ही जर ह्या गोष्टी करत असाल, हे पूर्णतः चुकीचं आहे. त्याच्यामुळे विकास करण्यासोबत लोकांच्या आयुष्यामध्ये बदल आणण्यासाठी ह्या सगळे डिपार्टमेंट्स क्रिएट केलेले आहेत. आणि तो रोल खूप महत्त्वाचा आहे. जर तुम्ही इथं जाणून-बुजून पदं रिक्त ठेवत असाल, तुम्ही जाणून-बुजून कंत्राटी पद्धतीने जर त्या ठिकाणी पदभरती होत असेल आणि कंत्राटी पद्धतीसाठी सुद्धा जर पैसे देऊन त्याला लागत असेल, तर तो 100% भ्रष्टाचार करणार. लोकांची कुठलीच कामं त्या ठिकाणी होणार नाही. याच्यामुळे भ्रष्टाचाराला मोठ्या प्रमाणात या ठिकाणी वाव मिळणार. मिळणार. युवकांच्या भवितव्यासोबत खेळण्याचं काम सध्याचं राज्य सरकार करतंय. त्यामुळे शासनाने या संदर्भात कंत्राटी पद्धतीचं जे काही निर्णय घेतलाय, तो या ठिकाणी मागे घेतला पाहिजे. कुणाच्या 4-5 लोकांच्या फायद्यासाठी हा निर्णय न घेता इथं युवकांचा आणि राज्याच्या हिताचा निर्णय या ठिकाणी तुम्ही घेतला गेला पाहिजे. आज तुम्ही जलसंपदा असेल, कृषी विभाग असेल, वैद्यकीय याच्यामध्ये तुम्ही निर्णय घेतले, तर हे कुठेतरी गंभीर आणि विचार करण्यासारखी बाब आहे. त्याच्यामुळे आत्ताच्या युवकांनी याबाबत विचार करायला पाहिजेत, पालकांनी विचार करायला पाहिजेत आणि कुठेतरी शासनाने याबाबत सकारात्मक निर्णय घेऊन हा कंत्राटीचा जी-आर हा मागे घेतला पाहिजे. धन्यवाद महेश सर. खरं तर फार महत्त्वाच्या विषयावरती आणि खूप अभ्यासपूर्ण मांडणी तुम्ही या ठिकाणी केली. कंत्राटी नोकर भरतीचं हे जे सरकारचं नवीन धोरण आलेलं आहे, हे विकासाची संबंधित नसून हे उलट एका मोठ्या धोक्याकडे घेऊन जाणारं धोरण ठरू शकतं. हे सुद्धा सरकारला या मुलाखतीच्या माध्यमातून तुम्ही अगदी बजावून सांगितलेलं आहे आणि नक्कीच शासन दरबारी याचा विचार होईल आणि यातून आपल्याला एक योग्य असा निर्णय शासनाकडून घेतला जाईल, ही अपेक्षा आपण ठेवूयात. सर आता पुढची दिशा तुम्ही एक आंदोलनातले एक चळवळीतलं नेतृत्व म्हणून तुमच्याकडे पाहिलं जातं. तसं व्यक्तिमत्व तुमचं आहे. तर इथून पुढे नाही तसे बदल झाले तर तुम्ही काय ॲक्शन प्लॅन तुमचा आहे? शेवटी या संदर्भात पहिल्यांदा शासनाकडे लेखी स्वरूपात मागणी करणं आमचा हा पहिला टप्पा असेल. दुसरा टप्पा असेल, की आम्ही आमचं असं नियोजन चाललंय, की एक कॉन्फरन्स अरेंज करायची, ज्याच्यामध्ये काही प्रशासकीय अधिकारी असतील, लोकप्रतिनिधी असतील, बरं. यांना एक इन्व्हाईट करायचं आणि तिसऱ्या टप्प्यात शेवटी आंदोलन, जिथे शासनाला हीच बाजू समजते. कारण की ज्या पद्धतीने राज्यात एक वातावरण आंदोलनाचं निर्माण झालंय आणि एक माइंडसेट क्रिएट झालाय, की हजारोंनी, लाखोंच्या संख्येने जोपर्यंत लोक रस्त्यावर येत नाहीत, तोपर्यंत निर्णय घ्यायचा नाही. तर ह्याच्यामध्ये वेळ, पैसा आणि एनर्जी मोठ्या प्रमाणात खर्च होते. त्यामुळे शासनाने याच्यामध्ये हा एक सुशिक्षित युवक आहे आणि त्याची जी मागणी आहे ती रास्त आहे. युवक जर रस्त्यावर उतरला तर खूप मोठे गंभीर परिणाम हे राज्य शासनाला या ठिकाणी भोगावे लागू शकतात. त्याच्यामुळे युवकांचा आवाज आणि युवकांची पाहिलेली स्वप्न हे कुठेही तुम्ही दाबण्याचा प्रयत्न करू नका. ते उलट रिव्हर्स जास्त ताकदीने समोर येतं आणि ती ताकद युवकांची आज खूप मोठी आहे राज्यामध्ये आणि शासनाने याचा विचार करायला पाहिजे. नाही तर शेवटी रस्त्यावरची लढाई ही मोठ्या प्रमाणामध्ये शेवटी लढावीच लागणार आहे. तरच विद्यार्थ्यांना या ठिकाणी न्याय मिळणार आहे. नक्कीच महेश सर. तर आपण खूप म्हणजे कन्स्ट्रक्टिव्ह पद्धतीने याच्यावरती सुद्धा मुद्दा हा जो आहे, हा कसा मार्गी लागू शकतो याबाबत बोलला आहात आणि शासनसुद्धा याबाबत सकारात्मक निर्णय घेईल. या सकारात्मकतेनं या मुलाखतीचा शेवट आपण करूयात. आल्याबद्दल परत एकदा इन्फिनिटी अकॅडमीच्या परिवाराकडून तुमचं खूप खूप धन्यवाद सर. थँक यू फॉर कमिंग. थँक यू.